हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहात? कालच्या दिलेल्या भरभरून प्रेमासाठी भरपूर साऱ्या कमेंट करण्यात आल्या आणि मी रिप्लाय काल बऱ्यापैकी दिलेले आहेत. सगळ्यासाठी मनापासून आभारी आहे. टेकिट आमच्या जवळपासच आहे, इथे आलेलो होतो. जी मी म्हणजे ग्रॉसरी आधी भरलेली होती ना, त्याच्यामध्ये ज्या वस्तू संपत आलेल्या आहेत आणि काही संपलेल्या आहेत त्याच मी घेत आहे. कारण ऑलरेडी भरपूर सारा जो काही किराणा होता तो आपण आधी भरलेला होता. काही गोष्टी ज्या असतात त्या आपण एक्स्ट्रा पॅकेज मोठ्यामध्ये घेतो ना, तेव्हा ते शिल्लक राहतं आणि काही जे असतं ना ते आपण म्हणजे रेग्युलरसाठी घेतो ना ते संपलेलं असतं. मग तसंच मी घेत आहे. कोणतं घेऊ दे? बेस्ट कोणतं आहे? डाबर आहे. डाबरचं घेऊ हे ना. अहो हे कॉम्बो मध्ये वाटतं बघा. काचेचे आहे. माझ्या हातात काच नको बाबा. हे कसं आहे? कितीला आहे असं एवढं मोठं? काच आहे. हाय हाय सोडा. मला काय फक्त ह्याला लागतंय. नाही आहे, पॅकेजिंग मध्येच आहे. ते पण काचाच आहेत. 4-5 दिवसाच्या व्हिडिओमध्ये ना मी ही बॉटल दाखवलेली होती आणि तेव्हाच मला भरपूर कमेंट आलेले होते की ताई ही कुठं मिळेल. आणि बरोबर माझं आज इथं लक्ष गेलं आणि इथं मिळाली मला टेकिटमध्ये. आता जवळपासच्या ज्या ताई असतील त्या घेतीलच, पण ज्यांना कुणाला जवळपास मिळत नाही असं वाटतं, हे बघा कुठलंही प्रोडक्ट आता कुठंही मिळून जातं. म्हणजे तुम्ही अगदी मेडिकलमध्ये गेला तरी तुम्हाला हा ब्रँड जो आहे तो मिळून जाईल. हाच नाही तर भरपूर सारे आता लोकलमध्ये सुद्धा उपलब्ध होते. नसेल तर ऑनलाईनसुद्धा तुम्हाला मिळेल. वाव म्हणून टाकायचं, वाव ॲलोवेरा जेल. तुम्हाला खूप सारे छोट्या मोठ्या पॅकेट जे आहे ते मिळून जातील. आता हे छोटं होतं पण माझ्याकडचे जे आहे ते संपलेलं होतं, त्यामुळे मी हे घेतलेलं आहे. संध्याकाळी झोपायच्या आधी तोंड व्यवस्थित धुयायचं आणि लावून झोपायचं. मग तुम्ही केसाला लावू शकता, तोंडाला लावू शकता. आपल्या घरातला जो कांदा वगैरे कट करायचा चॉपर आहे तो बंद पडलेला होता आणि काही ताईंनी मला कमेंट केलेला होता की तू कुठेही डीमार्ट वगैरे जा, तिथं तुला मिळून जाईल. मग इलेक्ट्रॉनिक घे म्हणत होत्या. इलेक्ट्रॉनिक काही तर मला अजून निदर्शनास आलेला नाही. पुढच्या लाईनमध्ये असो नसो तोपर्यंत एकावर नजर गेलेली होती. हे बघू शकता, याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होतात. ज्यावेळेला मी बघितलं ना, मला सुरुवातीला वाटलेला आटा मेकरच आहे. म्हणजे आटा मेकरसारखं मोठं नाही आहे, त्यातल्या त्यात छोटी साईज आहे. पण याच्यामध्ये पण जे काही आपल्याला कट करायचं आहे ते पण कट होते, भाज्या पण कट होतात, सोबतच कणिक पण मळली जाते. म्हणजे सगळ्यासाठी आहे. पण साईज तुम्ही जर चपात्यासाठी घ्यायचं म्हटलं तर छोटी साईज पडत आहे. मला विचारलं जातं मी जे चपातीसाठी घेतलेलं आहे आटा मेकर म्हणजे पीठ मळण्यासाठी, तर ते कितीला घेतलेलं आहे? अंदाजे 250 रुपये बसले असेल. कारण मला तेवढं माहीत नाही आहे, प्रॉपर प्राईज माहीत नाही, पण 250च्या आसपास बसतं आणि हे पण बेस्ट आहे. पण विचार असा येत होता की मला नुसता जर कांदा हे करायचा असेल, माझा कांदा समजा एकच असेल तर हे खूप मोठं आहे. त्यामुळं म्हटलं थोडंसं बघूया आणि कुठल्याही गोष्टीचा रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. ऑनलाईन कसे आपण रिव्ह्यू घेतो ना, तसं थोडंसं चौकशी करून मग घ्यावं. टाकायचे पेपर आहेत बघा, किचनमध्ये वापरायचे आहेत मला. तेच आहेत का बघा? हे काय रेंज आहे त्याची? असू दे, पण ते सगळीकडे चालतात. पण ते रेंज काय बघा जरा. तर आज इथं गावलं मला. तिला बघा महाग असणार. काय सांगता एवढं स्वस्त कसं काय? नक्की का? तो ऑनलाईन मागवलेला एवढा कसं काय मागवता? क्वालिटी वाईज काय फरक आहे का काय? हा एवढा आहे. ही एक क्वालिटी आहे. हा मला पण बरं वाटतं. तुम्ही कसं एवढं स्वस्त सांगायला लागलाय? हा घ्या. क्या संकरी. हा दिवस आहे दुसरा आणि मी बनवत होते शेपूची भाजी. याच्यासाठी लसूण आणि हिरवी मिरची, लसूण चेचलेला आहे आणि हिरवी मिरची मोठी मोठी कट करून घातलेली आहे. डब्यासाठी देत आहे मी. याच्यामध्ये आम्ही ना
तांदूळ आणि डाळ कोणती असू दे, तांदूळ डाळ एकत्र धुतो आणि ते पण घालतो, शेंगदाण्याचं कूट घालतो. पण मी आज तांदूळ घातलेलं नाही, डाळ घातलेली नाही, ना शेंगदाण्याचं कूट घातलेलं नाही. एकदम प्लेन साधी सिंपल अशी मी भाजी बनवलेली आहे. कधी कधी होतं ना की सगळ्या गोष्टी घालण्यापेक्षा कधी कधी वाटतं एकदम साधं बरं. असं कोणाकोणाचं आहे, आपल्यात आहे. कधी घातलं तर भरपूर सारं काय काय घालते, कधी घातलं तर नाही घालत. एकदम प्लेनमध्ये साधी सिंपल भाजी, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बस झाकून दिलेलं आहे. थोडंसं ह्या भाजीला ना अंगचं पण पाणी सुटतं मीठ टाकल्यानंतर. त्यामुळे मग साधी सिंपल आपली भाजी तयार झाली. डबा वगैरे पॅक केला, नाश्ता वगैरे सगळा झाला. आणि ह्या ज्या भाज्या होत्या ना, ह्या रात्रभर मी एक कापडवरती टाकलेलं होतं, तसंच ठेवून दिलेलं होतं. व्यवस्थित सुकल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी जे काय आपले कंटेनर आहेत फ्रीजसाठी, याच्या खूप साऱ्या लिंक ज्या आहेत त्या मला मागण्यात आलेल्या होत्या. भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट होते आणि मी त्या वेळेला दिलेल्या पण होत्या. पण तरी पण आज नवीन ताई कमेंट करतील की आम्हाला लिंक दे, तर हो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेल्या आहेत याच्या लिंक. जे काही मी ऑर्डर केलेलं आहे, आता काही वस्तू ज्या आहेत त्या 2-3 वर्षापूर्वी ऑर्डर केलेल्या आहेत, त्यामुळे त्याची लिंक नाही आहे. पण आता तुरंत जे काही घेतलेलं आहे त्याची आहे. मी काय करते ना की एक खाली टिश्यू पेपर, आणि तुमच्याकडे टिश्यू नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, कॉटनची जी काही कपडे असतात ना ते कट करायची, खाली टाकून द्यायची आणि त्याच्यावर व्यवस्थित भाज्या ठेवून द्यायच्या. अगदी 15-20 दिवस काहीही होत नाही, आहे अशी फ्रेश आणि छान राहते. गेल्या वेळेला मी जेव्हा भरलेलं होतं ना, जवळजवळ 15 दिवस व्यवस्थित आणि छान राहिलेलं होतं. आणि फ्लावर जो होता ना तो तर एक नंबरच होता, तो पण स्टोअर करून ठेवला. एक ताई म्हणत होते की तुम्ही ते गाजर, विदेशी गाजर जे आहे ना त्याचं काय बनवता, कशाला आणता तुम्ही ते गाजर? तर काही रेसिपी जी असतात ना त्याच्यामध्ये आपण खिसून वगैरे घालतो. कधी कधी नाश्त्याला एकदम झटपट रेसिपी आपण बनवत असतो ना, त्यावेळेला खिसून घातलं जातं. किंवा भात वगैरे बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा. पुदिना आणि कोथिंबीर ती मात्र मी फ्रीजला ठेवून दिलेलं होतं, आहे असं कपड्यासाठी, आणि सकाळी काढून बॉक्समध्ये भरलेलं आहे. काही बॉक्स जे आहेत ते स्वीट, मिठाई काय काय आपल्या घरी येतं त्यातले ना टाकत नाही आहे मी, कारण फ्रीजमध्ये ना तुम्ही प्लास्टिक वापरू शकता. कारण असं नाही आहे की बाबा तुमच्या त्या ह्याच्यामध्ये मिक्स होतं, गरम आहे वगैरे, त्यामुळे फ्रीजमध्ये वापरू शकतो आपण. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी टाकत नाही, भरून सगळं ठेवून दिलं. दही जे आहे ते ह्या डब्यामध्ये मी लावलेलं होतं, सकाळी लावलेलं होतं, सॉरी रात्री लावलेलं होतं. तेलकट काय दिसत आहे, तर तूप काढलेलं जे भांडं होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं मी गरम दूध ओतलेलं होतं आणि ते मिक्स केलेलं होतं, त्यामुळे ते थोडंसं तुम्हाला तुपट दिसत आहे. कडधान्य जी आहे ती भिजवून ठेवलेली होती. आता 8-10 दिवस तरी कडधान्याचं पण टेन्शन नाही आहे, नंतर बांधून ठेवणार आहे. हा गुरुवारचा दिवस आहे. 3 दिवसाचा मिक्स ब्लॉग थोडा थोडा तुम्हाला येत आहे. पालक जो होता ना तो रात्रीच तुमचे दादा येताना घेऊन आलेले होते. कारण शक्यतो पालेभाज्या ना जशा लागेल तशाच आणायच्या, स्टोअर शक्यतो नाही करायच्या. कारण का माहिती आहे का, काही टिकत नाही आहेत, खराब होण्याचे चान्सेस असतात, मग त्याला डबल ताप लागतो. त्यामुळे मी पालेभाज्या जास्त भरत नाही आहे, जवळच्या जवळ. आता आज संध्याकाळी करायचं आहे ना, तर 4-5च्या दरम्यान येताना सांगायचं की ही भाजी घेऊन या, पालेभाजी. तर जे आहे ते पालक कट करून घेतलेलं आहे. जे आपण आलू पालक म्हणतो ना, बटाटा पालक, ते बनवत आहे. जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि लसूण जो आहे तो चेचून घातलेला आहे. याच्यामध्ये लसूण जो आहे तो जास्त प्रमाणात घातला जातो. 2 कांदे जे आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत, व्यवस्थित भाजणार आहे. परवा मी टोमॅटो घातलेला होता, तर काही ताईंच्या कमेंट होत्या की पालकाच्या भाजीमध्ये टोमॅटो घालू नको, म्हणून मी घातलेला नाही आहे. मग गरगट्यामध्ये पण नाही घालायचा. आता त्यांच्या कमेंट होत्या, काही तर त्यांना माहीत असणार आहे, त्याशिवाय त्या बोलणार नाहीत, म्हणून मी आज घातलेलं नाही. बटाटा जो आहे तो स्वच्छ धुतला आणि तो पण ॲड केलेला आहे. थोडा बटाटा जास्त ठेवलेला आहे, पालक थोडंसं कमी पडत आहे, कारण का बटाटा जास्त आवडतो. याच्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं झाकून ठेवायचं. बटाटा जो आहे ना तो मी थोडासा जास्त घेतलेला आहे, कारण सगळ्यांना बटाटा जो आहे तो आवडतो. झाकल्यानंतर व्यवस्थित पाणी सुटलं आणि शिजलेलं आहे. याच्यानंतर मग आपले सगळे बाकीचे उरलेले मसाले, म्हणजे जे काय राहिलेलं आहे, याच्यामध्ये मग हळद घालू शकता, आपलं काश्मीरी लाल मिरची घालू शकता, किंवा बऱ्याच जणांना जर वाटेल की आम्हाला तिखट हे नको आहे, हिरवी मिरची वापरायची आहे, तर ते सुद्धा आपण वापरू शकतो. आणि पालक जो आहे तो घातलेला आहे. आता ना हलवायचं नाही, असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून झाकल्यानंतर वाफेवरती थोडंफार ते शिजतं. पालक जो आहे तो मऊ होतो. अगदी 2 मिनटं बारीक फ्लेमवर मी ठेवलेला आहे, पूर्णपणे मऊ झालेला आहे. पुन्हा मिक्स करायचं आणि बस झाकून एक 5 मिनिट आपल्याला बारीक ह्याच्यावर शिजवून घ्यायचा आहे, छान होतो. चपात्या आधी करून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याच तव्यामध्ये ना डाळ घेतलेली आहेत, हरभरा डाळ, उडीद डाळ आणि फुटाण्याची डाळ. ही डाळ मी पुसून घेतलेली आहे, धुतलेली नाही. तर कॉटनच्या कपड्यानं व्यवस्थित पुसून मग ती डाळ मी वापरत आहे.
हलकंसं तेल घालायचं आहे, जास्त नाही, आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही घातलं तरी पण चालेल, पण डाळ जी आहे ती व्यवस्थित भाजून घेतली पाहिजे. डाळी ज्या आहेत त्या सेपरेटच भाजायच्या. सगळं मिक्स केलं तर सगळं अर्धवट राहणार. डाळ जेवढी चांगली भाजली जाईल तेवढी चटणी पण जी आहे ती चवीला होईल. डाळ काढून घेतली आणि त्याच्यानंतर खोबरं आणि लसूण हे दोन्ही एकत्र केलेलं आहे, व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. याच्यामध्ये शेंगदाणं सुद्धा घालू शकतो. कढीपत्ता चटणी बनवून ठेवत आहे, डेलीच्या जेवणामध्ये सुद्धा खूप छान लागते. मी याच्या आधी पण जुन्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली आहे ही चटणी. आणि त्याच तव्यामध्ये ना कढीपत्त्याची जी पानं आहेत ना ती टाकायची आहेत. हलकंसं तेल टाकायचं, चांगलं भाजून घ्यायचं. भाजून सगळं मी थंड व्हायला ठेवलं आणि ज्या काही माझ्या कडधान्य होते ना त्याला आता मोड आणायचे आहेत, कारण असं खाण्यापेक्षा मोड आणलेले सगळ्यात बेस्ट आणि फ्रीजला पण व्यवस्थित राहतात. आणि थोडं थोडं घातलेलं आहे, जेणेकरून काही असं असतं ना की ज्याच्यामध्ये कच्चा कांदा टोमॅटो टाकून सुद्धा तुम्ही सलाड स्वरूपात मुलांना वगैरे डब्याला ती देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता. मटकी मात्र मी भाजीसाठी वापरते, कधी कधी तशीच परतवून देते. कुठलंही कापड असू दे त्याच्यामध्ये बांधून ठेवायचं आहे. 12 तासानंतर छानपैकी मोड येतात. बरेच जण चाळणीमध्ये सुद्धा घालतात. आता चटणीसाठी थोडंसं तीळ जे आहे ते मी घेतलेलं आहे आणि सगळं थंड झाल्यानंतर ॲड केल्यानंतर शेवटला मी घातलेलं आहे थोडं चवीनुसार मीठ आणि लाल तिखट आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. खूप छान, खूप चवीला आणि खूप सुंदर अशी चटणी होते. थंड होऊ द्यायचं आहे, आणि मिक्सरमधून काढल्या कधीच कशात भरून ठेवायचं नाही. थंड झालं की मग मी हे एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजला ठेवून देणार. अशी सुद्धा बाहेर राहते 8 दिवस तरी याला काहीही होत नाही. आणि जो आपण किराणा आणलेला होता याच्यामध्ये बघू शकता साखर आहे, शेंगदाणा आहे. संपत आलेलं पण साहित्य मी आणलेलं आहे थोडंफार, कारण काय असतं ना की आहे म्हणून ठेवतो आणि पुन्हा 4-8 दिवसात संपतं. त्यापेक्षा मग मी संपत आलेलं आणि संपलेलं सगळंच आणलेलं आहे. डाळी थोड्याफार जास्त, कारण कधी कधी वरण जे आहे ते बनवलं जातं जास्त प्रमाणामध्ये, त्यामुळं मग थोड्याशा डाळी एक्स्ट्रा भरलेल्या आहेत. आणि आता जो पावसाळा आहे ना, पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी आपण काय करतो की एक्स्ट्रा साहित्य ठेवतो. का तर पावसाळा असतो, सतत जाणं येणं आणणं होत नाही. यावेळेला ना इडलीचा रवा मी आणलेला आहे. बघूया, मी पहिल्यांदा बनवत आहे अशा तयार रव्याच्या इडल्या. बाकी मग सोयाबीन वगैरे बाकीच्या डाळी, हे आहे तांदळाचं पीठ आणि पास्ता. बाकी मॅगी वगैरे जास्त प्रमाणात नाही, कधी तरी आणली तर आणते, नाही असं नाही आहे. पण यावेळेला मॅगी वगैरे नाही, पण पास्ता घेतलेला आहे. कधी कधी वाटतं ना की मुलांना खावं थोडंसं वेगळं वगैरे. 2 पॅकेट आणलेले आहेत मॅगीची. हा सेंद्रिय गूळ जो आहे तो मला मिळालेला होता. असतोच दर वेळेला, पण आपण म्हणतो ना बघत नाही समोर दिसेल ते घेतो आपण, तशा पद्धतीनं. आणि हे ना ॲपल कटिंगसाठी आणलेलं आहे, कारण खूप घाई होते सकाळ सकाळी ते कटिंग सगळं काढा, त्याच्यापेक्षा म्हटलं बेस्ट आहे. शेवटी मध जो आहे तो मी काचेची बॉटल आहे म्हणून घेत नव्हते, पण शेवटी घेतला, कारण का गरजेचं आहे, अभिषेकला वगैरे लागतं. आणि जसे ते पेपर बघा किचन ट्रॉलीमध्ये टाकायचे, बऱ्यापैकी बसले, 200-250च्या आसपास बसलेले आहेत. हा एक सेंट मी घेतला आणि दुसरे 2 बॉडी स्प्रे घेताना चुकून एक्स्ट्रा आलेला आहे, दाखवेन मी तुम्हाला. डेटॉल घेतलेला आहे शेरूसाठी. आणि हा यावेळेला साबण जो आहे तो थोडासा चेंज केलेला आहे. हे लिक्विड आहे, मोठा पॅकेट घेतलेला आहे, स्वस्त पडला छोट्यापेक्षा. आपलं जे असतं ना त्याच्यामध्ये ओतून ठेवायचा, जसं मी आणलेलं आहे हँडवॉश वगैरे त्याच्यासाठी. बाकी कॉलिन आहे. ह्या कधी कधी मी हाताने जे कपडे धुते त्याच्यासाठी. निरमा कशासाठी, तर कधी कधी बाहेरचा एरिया वगैरे आपल्याला क्लीन करावा लागतो. आणि पाऊंड्स जी आम्ही रेग्युलर वापरतो ती आम्हाला मिळाली नाही, त्यामुळे थोडंसं चेंज केलं. थोडाफार चेंज हा असावा, जेणेकरून थोडाफार, जास्त नाही आहे, की आपल्याला काय बेस्ट वगैरे हे कळतं. इसेन्स, मग हे बाकी छोटं मोठं जे काय साहित्य आहे. असो, आजची जी खरेदी आहे ती अगदी थोडक्यात होती. जे काय आहे तर आजचा मिक्स ब्लॉग होता. आणि गाडीचा आजचा माझा 3रा दिवस आहे, पण मी शेअर ह्यामध्ये केलेला नाही आहे. करेन मी शेअर उद्याच्या व्हिडिओमध्ये. हे बघू शकता, हे एक्स्ट्रा आलेलं आहे. यातलं बघूया आता, रिटर्न घेतलं तर देऊया आपण न फोडता, फक्त वरचं बॉक्स फोडलेलं आहे. आणि आजचं जेवण गुरुवारचं जे बघू शकता हे आहे, कारण दादा तर गेले, मुलं तर गेली, मग राहते मी मागं शेवटी. तर माझं हे ताट आहे. एका ताईची कमेंट होती की जेवणामध्ये दही ताक हे वाढवा, म्हणून दही जे आहे ते आता ॲड केलेलं आहे जेवणामध्ये. असो, व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.